आघाडी आणि इंदिरा काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेत विचारमंचावरती उपस्थित असलेले माजी खासदार आदरणीय बापूसाहेब चौरे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोरजी ढमाले, दिलीप काका, उपस्थित सर्वच मान्यवर आणि जमलेल्या बंधू भगिनी, या निवडणुकांच्या निमित्ताने ज्या वेळेला प्रचार सुरू झाला आणि 5 एप्रिलला काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला गेला आणि त्या जाहीरनाम्यामधला त्यांनी नाव दिलं न्यायपत्र. आता न्यायपत्र हे नाव देण्यामागचं कारण काय होतं, तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेली 2-2.5 वर्ष राहुल गांधी या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे असे एकूण 10,000 किलोमीटर त्यांनी प्रवास केला. पहिले 4,000 किलोमीटर त्यांनी संपूर्ण पायी प्रवास केला काश्मीर ते कन्याकुमारी आणि नंतर दुसरा मणिपूर पासून मुंबईपर्यंत. आणि या संपूर्ण या यात्रेच्या दरम्यान त्यांना या देशातला सर्वसामान्य माणूस रस्त्यावरती भेटला आणि तो प्रत्येक क्षेत्रातला होता. महिला होत्या, त्या लहान मुली होत्या, त्या विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या, कामगार होते, शेतमजूर होते, शेतकरी होते, उद्योजक होते, अभिनेते होते, खेळाडू होते. प्रत्येक क्षेत्रातली माणसं त्यांना भेटत होती आणि प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांकडून राहुल गांधी समजून घेत होते की त्यांच्या क्षेत्रांमध्ये त्यांच्यावरती त्यांना काय त्रास होतोय, त्यांच्यावरती काय अन्याय होतोय. आणि हे ज्यावेळेला लक्षात आलं देशभरामध्ये फिरल्यानंतर, त्यावेळेला या अन्यायाच्या विरोधामध्ये या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे या भावनेतून याला न्यायपत्रिका असं त्याच्यावरती नाव दिलं. आता आपण थोडासा आपल्यापुरता विचार करून पाहू की काय काय अन्याय आपण पाहिला, काय काय अन्याय आपण स्वतः भोगला या देशात. तुम्हाला माहिती आहे 2014ला नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर काय काय घडत गेलं हे आपण बघितलं. पहिल्यांदा सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे, मग काय झालं, 2 वर्षामध्ये कळलं की अच्छे नाही लुच्चे दिन आले. आणि मग अनेक त्यांचे खरे हेतू वेगळेच होते, पण सांगितलं असं की सगळा काळा पैसा काढून घ्यायचा आहे. आणि काळा पैसा काढून घ्यायचा हे सांगत असताना देशभरामध्ये अचानक स्वतःच्या मंत्रिमंडळाला सुद्धा विचारलं नाही, देशाच्या रिझर्व्ह बँकेलाही विचारलं नाही आणि एक दिवशी अचानक 8 वाजता रात्री जाहीर करून टाकलं की आज रात्री 12 वाजेपासून नोटबंदी, आधीच्या सगळ्या नोटा रद्द होणार. आणि याच्यानी काय काय होईल तर पहिले सांगितलं काळा पैसा जाईल, मग सांगितलं की याच्यानी कॅशलेस इकॉनॉमी होईल, लोकांना हातात कॅश घेऊन फिरायची गरज पडणार नाही. त्यावेळेला देशामध्ये चलनामध्ये असलेली रक्कम किती होती, जी रोख रक्कम होती जी चलनामध्ये हातात फिरत होती, ही संपूर्ण देशभरातली रक्कम होती 14,85,000 कोटी. एवढी रक्कम देशभरामध्ये फिरत होती. मग सांगितलं की दहशतवाद संपेल. आता दहशतवाद संपेल असं सांगितल्यानंतर काही आठवड्यामध्येच काश्मीरमध्ये हल्ला झाला. त्यामुळे दहशतवाद संपेल हे तर खोटं ठरलं. काळा पैसा याच्यातून बाहेर येईल हे सांगितलं तर 99% रक्कम परत बँकांमध्ये जमा झाली. 99.3%, म्हणजे 0.7% एवढी फक्त रक्कम आली नाही परत. म्हणजे काळ्या पैशाचाही हेतू त्यातून काही साध्य झाला नाही. शेवटी असं मग आरबीआयला विचारलं तेव्हा आरबीआयने सांगितलं 400 कोटी रुपये या बनावट नोटा मिळाल्या, 400 कोटी रुपयाच्या. आणि 400 कोटी रुपयाच्या बनावट नोटा शोधण्यासाठी त्यांनी नोटा किती रुपयाच्या रद्द केल्या होत्या, 18 लाख कोटी रुपयाच्या नोटा रद्द केल्या. मला सांगा, घरातला उंदीर मारण्यासाठी कोणी घर पेटवतं का? नरेंद्र मोदींनी घर पेटवलं आपलं एक उंदीर शोधण्यासाठी, 400 कोटी शोधण्यासाठी 18 लाख कोटी रुपयाच्या नोटा जाळल्या. त्याचा परिणाम काय काय झाला हा आपल्या सर्वांनी भोगला, प्रत्येकाने भोगला. आणि हे त्यांना माहिती आहे की या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला
कुठे कुटुंब, कुठलंही जात धर्म पंथ लिंग भाषा काहीही बोलणार असो, त्या प्रत्येक कुटुंबाला मोदीच्या सरकारने दुःख दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे, हे त्यांनाही माहिती आहे. त्याचे भयानक परिणाम मी स्वतः त्यावेळेला पत्रकारिता करत होतो, मी त्यावेळेला फिरलो की असंघटित क्षेत्रातल्या लोकांना याचा काय काय त्रास झाला. शेतकऱ्यापासून अनेक जण बांधकामात म्हणजे बांधकामाच्या कामावरती काम करणारे मजूर असतील, हा आपल्या मालेगाव मध्ये मिल वरती त्या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी ज्या विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, त्यांना काही याचा त्रास झाला, भयानक या सगळ्याचा त्रास झाला एका नादान निर्णयामुळे. हे सगळं आपण बघितलं आणि मग ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं 19च्या निवडणुकांच्या वेळेला की आता त्या आच्छेदिन वरती आपण काही करू शकत नाही, काही बोलू शकत नाही. मग त्यांनी देशाची सुरक्षा, कारण तो बालाकोटला पुलवामावरती हल्ला झाला आणि मग आता पाकिस्तानचा धोका आहे, पाकिस्तानचा धोका आहे म्हणून मग बालाकोटला 27 फेब्रुवारी हल्ला केला. आता 14 फेब्रुवारीला पुलवामावरती हल्ला झाला ज्याच्यामध्ये 42 जवान मेले. ते 42 जवान कोणाची मुलं होती? अदानीची होती, अंबानीची होती, कोणाची होती? ती तुमच्या माझ्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांची मुलं होती. ती 42 जण मेले 14 फेब्रुवारी 2019ला. आज आपण आहोत मे 2024ला. 5.25 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी चौकशी सुद्धा केलेली नाहीये की ती 42 जण मेले कसे, चौकशी सुद्धा नेमली नाही. ज्या जवानांच्या मृत्यूवरती निवडणुका लढल्या या देशामध्ये त्यावरती हा माणसांनी चौकशी सुद्धा लावली नाही. आणि नंतर तो काहीतरी बालाकोटवर हल्ला केला असं टीव्हीवर येऊन सांगितलं. टीव्हीवर येऊन येताना असं सांगितलं की रात्री 3:30 वाजता 30,000 फुटांवरून ढगांच्या आड लपत लपत हल्ला केला आणि खाली 300 अतिरेकी मारले. 30,000 फुटांवरून रात्री 3:30 वाजता ढगांच्या आड लपून 30,000 फूट खालती 300 जण मेली हे या माऊनी मोजले. आणि दिल्लीच्या सीमेवर किती शेतकरी मेले, दिल्लीच्या सीमेवर किती शेतकरी मेले हे विचारलं तर म्हणे आम्हाला माहित नाही. कोविडच्या काळामध्ये 40-50 लाख लोक मेली या देशात, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते. भारत सरकारला विचारलं की किती जण मेले तर म्हणतात आमच्याकडे आकडा नाही. आणि 30,000 फुटावरून रात्री 3:30 वाजता खाली 300 मेले हे मोजतो. पण या देशातले नागरिक मरतात, तडफडून मरतात, ऑक्सिजन मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये नागरिक मिळतात आणि हे सरकार म्हणतं आम्हाला माहित नाही किती मेले. किती मेले हे सुद्धा हा सांगायला तयार नाही. ही संवेदनशीलता आहे आणि यावरती ही निवडणूक लढवली या देशाची सुरक्षा म्हणून 19 साली. आज 24 साली देशाची सुरक्षा पण बोलू शकत नाही, कारण चीन 4,000 चौरस किलोमीटर जमीन भारताची बळकावून बसलाय. त्यावेळेला हा मोराला दाणे खाऊ घालत होता, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल टीव्हीवर, मोराला दाणे खाऊ घालत होता. त्यावेळेला चीन लद्दाख मध्ये घुसलं होतं आणि चीन लद्दाख मधली भारताची भूमी बळकावत होतं. अरुणाचल प्रदेश मध्ये चीननी गावोच्या गावं उभारली आहे. म्हणजे आपण मगाशी बोललात बापूसाहेब सुद्धा, इथं प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ चीननी घेतला. चीननी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला, अरुणाचल प्रदेश मध्ये गावं वसवली. पण आपल्या नागरिकांना किती जणांना मिळाला याचा फायदा हे आपल्याला माहिती. मग त्या 19च्या निवडणुका झाल्या, आता 24ला काय करायचं? पण आता राष्ट्रीय सुरक्षा पण बोलता येत नाही, आता आजचे दिन पण बोलता येत नाही. पण मग आली दिल्ली पुन्हा आपल्या त्याच्यावरती. धर्म द्वेष, जात धर्म पंथ लिंग भाषा, टॅक्सपेयर नॉन टॅक्सपेयर, प्रत्येकामध्ये फक्त द्वेष निर्माण करायचा, राग निर्माण करायचा, चीड निर्माण करायची. कारण ते सोपं आहे ना. भाऊक माणूस आहे या देशातला. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण आता बोललो, म्हणजे आता तुम्ही आपण सर्वच, माझे वडील सुद्धा 88 वर्षाचे असेपर्यंत शेती करत होते, वारले 18 साली. पण मला सांगा की तुम्ही तुमच्या शेतीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी विकत घेता की नाही? बियाणं घेता, औषधं घेता, खतं घेता, वीज घेता, या सगळ्यावरती तुम्ही जीएसटी भरता की नाही भरत? हा भरलेला जीएसटी तुम्हाला परत मिळतो का?
आता समजा इथे झेंडे लावले आणि समजा एखादा झेंडे बनवणारा कारखाना आहे आणि तो कारखान्याचा मालक झेंडा बनवण्यासाठी कापड विकत घेतो, रंग विकत घेतो, त्याची शिलाई करण्यासाठी शिलाईचं मशीन विकत घेतो, शिलाई करण्यासाठी दोरा विकत घेतो, वीज विकत घेतो ते सगळं शिवण्यासाठी, नंतर ते छापण्यासाठी पुन्हा विकत घेतो, साचे घेतो. या घेत असलेल्या प्रत्येक जीएसटी वरती तो झेंडा विकत असताना त्याचा परतावा त्याला मिळतो. सायकलची घंटी बनवणारा सुद्धा त्यांनी भरलेल्या जीएसटी वर परतावा घेतो. सायकल बनवणारा सुद्धा त्यांनी बनवलेल्या सायकलवरती त्यांनी टायर विकत घेतलेलं आहे, त्यांनी चेन विकत घेतली आहे, त्यांनी सीट विकत घेतलंय, त्यांनी घंटी विकत घेतली, त्यांनी लाईट विकत घेतला. त्यांनी विकत घेतलेल्या प्रत्येक जीएसटीचा परतावा त्याला पुन्हा मिळतो. तुम्हाला का नाही मिळत? तुम्हाला का नाही मिळत? सर्वात जास्त उत्पादन करणारा कुठला माणूस असेल या देशातला तर तो शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांनी भरलेल्या जीएसटी वर त्याला परतावा मिळणार नाही. अतिशय उफराटे आणि तुमचं रक्त शोषून घेणारे कायदे या नरेंद्र मोदींनी केले. आजपर्यंत जे कधी नव्हतं ते यांनी सुरू केलं. या प्रत्येक गोष्टीचा जाब विचाराचा आहे, हिशोब विचाराचा आहे. हे ज्या ज्या वेळेला येतील, आता मगाशी म्हटले, आधी दिलीप काकाही म्हटले, काय ती हिनाताई डॉक्टर आहे, दिसली का कोविडच्या काळात? त्यावेळेला डॉक्टरांची सर्वात जास्त गरज होती. तुमच्या इथले मेले डॉक्टर कुठे? त्यांचे पप्पा होते का डॉक्टर कुठे? आणि काँग्रेसने काय केलं? काँग्रेसच्याच काळात तुम्ही डॉक्टर झाले ना. त्या कृतज्ञपणाची लिमिट आहे की नाही? किती कृतज्ञ असावं. पण ज्या वेळेला तुमच्या मतदारसंघांमधल्या सामान्य माणसाला तुमची खरोखर गरज आहे, त्याला ऑक्सिजन हवाय, त्याला हॉस्पिटल हवाय, त्याला बेड हवाय, त्याला डॉक्टर हवाय, त्यावेळेला मात्र तुम्ही गायब. मग कुठे तोंडभर मास्क लावून लपून बसले होते देवाला माहिती. पण त्यावेळेला हे हजर नव्हते. हे देशभरात झालं. आणि कोविडच्या काळामध्ये तुम्हाला तेही माहिती असेल, रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन घ्यायला सांगत होते. ते रेमडेसिवीर इंजेक्शनाचा काळा बाजार झाला. 60,000 70,000 रुपयापर्यंत ते काळा बाजारात विकलं गेलं. 150 रुपयाचं इंजेक्शन. आणि त्या इंजेक्शनला त्याची अंतिम फायनल चाचणी झालेली नसताना सुद्धा ते बाजारात विकायची परवानगी नरेंद्र मोदीच्या सरकारने दिली. कारण नरेंद्र मोदींनी त्या औषध कंपनीकडून 100-150 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत पैसे घेतले आणि त्यांना ती औषधं विकू दिली. लस. आता पुन्हा तो प्रश्न येतो, 70 वर्षात काय केलं? मला तर असं वाटतं, आता आपल्या इथं एवढे जे काही 600-500 लोक जमलेत, आपल्यापैकी कोणाला पोलिओ झालाय का? कसं काय? गोवर का नाही झाला तुम्हाला कोणाला? पोलिओ का नाही झाला तुम्हाला कोणाला किंवा मला? कोणी टोचली? सरकारने दिली, घरी येऊन दिली है ना. सरकारने घरोघर लस पाठवली पोलिओची आणि 2 ड्रॉप दिले. पैसे घेतले का? मोफत लस दिली. नरेंद्र मोदीला सुद्धा पोलिओ नाही झाला कारण काँग्रेसने मोफत लस दिली. हे विजय गावित आणि हिना गावितला पोलिओ नाही झाला कारण काँग्रेसने मोफत लस दिली. आणि मोफत लस दिल्यानंतर बाहेर फोटो नाही लावले, थँक्यू नेहरूजी, थँक्यू इंदिराजी, थँक्यू राजीवजी, थँक्यू मनमोहन सिंगजी. अजिबात नाही. सरकारने त्यांचं कर्तव्य म्हणून केलं. या देशातल्या नागरिकाचं आरोग्य जपणं हे सरकारचं कर्तव्य आहे असं समजून केलं. आता आधी आपण जो जीएसटी भरतो त्याबद्दल बोललो. आता या सोयाबीनच्या वेळेला ज्यावेळेला अख्खी शेतकऱ्यांचं सगळं आंदोलन कशासाठी झालं होतं की हमी भाव मिळाला पाहिजे. या हमी भावाच्या गॅरंटीसाठी म्हणून अख्खं आंदोलन झालं. 13 महिने या देशातला शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती बसून राहिला. ऊन वारा पाऊस अश्रुधूर गोळीबार कशाचीही पर्वा न करता. आणि म्हणून मी त्यावेळेला महाराष्ट्रात फिरत होतो की या हमी भावाचं गणित मांडत असताना, उत्पादन खर्चाचं गणित काढत असताना सरकार काय खर्च काढतं
आणि खर्चाची शिफारस कशी करतं? सोयाबीनच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सोयाबीनचा उत्पादन खर्च काढलेला होता आणि तो पाठवला होता. आणि त्या सोयाबीनच्या उत्पादन खर्चामध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्राला असं सांगितलं, 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च हा 4 रुपये 70 पैसे येतो. 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च 4 रुपये 70 पैसे येतो असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला कळवलं. 1 क्विंटल सोयाबीन विकण्याचा खर्च 20 रुपये येतो असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगितलं. हा सांगा मला, तो आत्महत्या करणार नाही त्याचं काय करत? मी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना असं विचारलं की मुंबईच्या सुलभ शौचालयामध्ये एक ढुंगण एकदा धुवायचे तुम्ही 5 रुपये घेता आणि 2.5 एकर जमीन भिजवायला 4 रुपये 70 पैसे. खरंय की नाही? मुंबईला सुलभ शौचालयात गेलं तर 5 रुपये घेतात एकदा जायचे आणि 4 रुपये 70 पैसे सिंचनाचा खर्च सोयाबीनसाठी पूर्ण सीझनचा. अशा पद्धतीने जर का हे उत्पादन खर्चाची शिफारस करणार असतील तर हमी भाव काय मिळेल? मिळणारच नाही कधी. आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये न्यायपत्रामध्ये हे जे म्हटलेलं आहे की हमी भाव 1.5 पट हमी भावाच्या गॅरंटी देणारा कायदा आम्ही करू. या गोष्टी ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली, एक लक्ष्मी योजना, गृहलक्ष्मी योजना, या देशामध्ये जेवढ्या गरीब कुटुंब आहेत त्या सर्व दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या महिलेला दर वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील. दर महिन्याला 8,500 रुपये प्रत्येक त्या कुटुंबातल्या महिलेला. दर वर्षाला 1 लाख रुपये, महिन्याला 8,500 रुपये आल्यानंतर त्या माऊलीच्या मनामध्ये कमीत कमी धान्य अन्न विकत घेण्याची तरी चिंता राहणार नाही. आणि मग तिची जी काही कमाई असेल, त्या कुटुंबाची जी काही कमाई असेल ती त्या कुटुंबामधल्या मुलांचं शिक्षण, मुलांचं आरोग्य, औषधोपचार यासाठी खर्च होईल, त्यासाठीच ते व्हायला हवं. आणि म्हणून काँग्रेस सरकार, येणारं इंडिया आघाडीचं सरकार, की त्या प्रत्येक गरीब कुटुंबाला 1 लाख रुपये वर्षाला देणार. आज बेरोजगारी जगामध्ये सर्वात जास्त भारतात आहे. 83% तरुण या देशातले बेरोजगार आहेत. त्यातले 66% तरुण हे पदवीधर आहेत. पण ही बेरोजगारी का आली? कारण आपल्या देशाचा हा पंतप्रधान सांगतो की त्याच्या आयुष्यातली 40 वर्ष त्यांनी भीक मागून खाल्ले. अशा माणसाला आपण महाराष्ट्रात आईत खाऊ म्हणतो. आणखीन एक वाईट शब्द आहे, पण आईत खाऊ म्हणतो. ज्या माणसांनी आयुष्यामध्ये कधी कष्ट केले नाहीत, कधी मेहनत केली नाही, कधी कष्टाची कमाई घरात आणली नाही, आणलेल्या कमाईवरती आई वडिलांचं पालन पोषण केलेलं नाही, या माणसाला रोजगाराचं काय महत्व असणार? रोजगार निर्माण करण्याचं त्याला काय महत्व असणार? त्यामुळे याला त्याची फिकीरच नाहीये. 83% बेरोजगार तरुण या देशामध्ये या माणसाने उभे केले. काँग्रेसचं न्यायपत्र सांगतं की अशा सर्व पदवीधर आणि पदविका असलेल्या डिग्री आणि डिप्लोमा होल्डर तरुणांना, प्रत्येक तरुणाला वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील. त्याच्याकडून अप्रेंटिसशिप करून घेतली जाईल. नोकरी मिळण्याच्या आधी जी ट्रेनिंगचं असतं पार्ट, की ते खासगी कंपन्यांमध्ये असेल, ते सरकारी ऑफिसमध्ये असेल, ते रुग्णालयांमध्ये असेल, ते जिथे कुठे असेल तिथं त्याला ती नोकरी दिली जाईल, अप्रेंटिसशिप दिली जाईल. त्या अप्रेंटिसशिप मधल्या पहिल्या वर्षामध्ये भारत सरकार त्याला 1 लाख रुपये वर्षाला देईल. ही गॅरंटी दिली. आणि या गॅरंट्यांपैकी गॅरंटीजची अंमलबजावणी काँग्रेसने कर्नाटकात केली, तेलंगणात केली, हिमाचल प्रदेशमध्ये केली. त्यावेळेला या हिरोला जाग आली, म्हणायला लागला की मोदी की गॅरंटी. 1968 साली मोदींनी त्याच्या आयुष्यातली पहिली गॅरंटी दिली होती. अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन यशोदाबेनला गॅरंटी दिली होती. ती आयुष्यात दिलेली पहिली गॅरंटी यांनी अजूनपर्यंत पाळली नाही. आणि हा आपल्याला गॅरंटी द्यायला निघालाय. दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ म्हटला होता. 10 वर्षात 20 कोटी द्यायचे होते. 1,70,000 फक्त रोजगार मिळाले 10 वर्षात. हा भारत सरकारचा आकडा आहे.
1,70,000. त्यामुळे रोजगाराची गॅरंटी यांनी पाळली नाही. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला देणार होता. काय झालं? 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होता. आजही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. ही खरी गोष्ट आहे की नाही? कुठली गॅरंटी पाळली? चीन को लाल आग दिखाएंगे असं म्हणत होता. चीननी याचं ढुंगण लाल केलंय आणि ते हा दाखवू शकत नाही. या स्थितीला आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून देशामध्ये फक्त धर्म जात याच्यावरती द्वेष निर्माण करायचा. अख्खं भाषण काय? 10 वर्ष शिकलेला मुलगा पहिलीमध्ये शाळेत ऍडमिट झाला, म्हणजे त्याला घेतलं. 10वी मध्ये ज्यावेळेस तो शाळेतून बाहेर येणार असतो तेव्हा बाप त्याच्याकडे काय मागतो? तुझी मार्कशीट दाखव, प्रगती पुस्तक दाखव. बरोबर आहे की नाही? 10 वर्ष पंतप्रधान राहिल्यानंतर हा काय, याचं भाषण काय असतं? मासे, मटण, मुसलमान, मंगळसूत्र. अबे तू 10 वर्षात काय केलं हे सांग ना. त्याच्याबद्दल हा काही बोलणार नाही. आणि फक्त धर्माचा द्वेष, जातीचा द्वेष याच्यातून काहीही साध्य होणार नाहीये. विकसित भारताची एक नवीन गाजराचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. विकास म्हणजे काय? तुम्ही कुठल्या गोष्टीला विकास म्हणता? या 10 वर्षात नंदुरबार मध्ये किती हॉस्पिटल निर्माण झाले? पुण्यामधलं ससून हॉस्पिटल जे सरकारी रुग्णालय आहे ते अडाणीला विकलंय. आणि आमचं नाशिकचं सरकारी हॉस्पिटल आता विकणार आहे पुढच्या 2 महिन्यात. त्याचं ऑलरेडी टेंडर काढायला सुरुवात केली आहे. नंदुरबार मध्ये किती सरकारी हॉस्पिटल सुरू झाली 10 वर्षात? 2-2 डॉक्टर आहेत ना. रुग्णालय किती सुरू झाले? शाळा सरकारी किती सुरू झाल्या? कॉलेज सरकारी किती सुरू झाले? उद्योग 10 वर्षामध्ये नंदुरबार मध्ये किती आणले? निदान कृषीच्या संबंधामधले उद्योग आणले का इथं? धरणं किती बांधली 10 वर्षात? कालवे किती बांधले? काहीतरी तर सांगा ना, 10 वर्षात केलं काय? आणि मग तुमच्या प्रगती पुस्तकावरती जर काहीच नाहीये मग तुम्हाला मत का द्यायचं? आणि मग काय सांगायचं? ते बनावट संसद रत्न. झाडांचं बनावट गोष्ट आहे. खाजगी कंपनी आहे. ती खाजगी कंपनी दिल्ली मधली पैसे घेते आणि अवॉर्ड देते. यांनी आकडेवारी जाहीर करावी. संसदेत 10 वर्षात प्रश्न किती विचारले? संसदेत 10 वर्षात किती विषयांवर चर्चेमध्ये भाग घेतला? बोलले किती वेळा? एक व्हिडिओ दाखवून द्यावा. मी पण पत्रकारिता केली आहे 30 वर्ष. उगाच हवेत पतंग नाही उडवणार. एक भाषण हिना गावीचं दाखवून द्या. संसदेमध्ये महत्वाच्या विषयावर केलेलं. कुठल्या मुद्द्यावर बोलली? मणिपूरमध्ये 2 महिलांना नग्न करून ज्या वेळेला धिंड काढली जात होती आदिवासी महिलांना, त्यावेळेला आदिवासी खासदार बोलली का? हा नुसता धिंड काढण्याचा आणि बलात्कार होण्याचा विषय नाहीये. 2 मिनिट डोळे मिटा स्वतःचे आणि कल्पना करा स्वतःच्या आईची, बहिणीची, मुलीची काय यातना झाल्या असतील. त्या 2 माऊलींना झालेल्या यातनांची क्षणभर कल्पना करा. माझ्या आदिवासी खासदार महिलेचं थोबाड उघडलं नाही त्यावेळेला, एवढा अत्याचार झाला तरी. मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आदिवासी माणसाच्या चेहऱ्यावर लघवी करतो, त्याचा स्वतः व्हिडिओ काढतो आणि पसरवतो. काय उन्मत्तपणा आहे हा! आणि हे सांगणार त्यावेळेला हे खासदार काय करत होते? बोलले का काही? गुजरात मध्ये एका आदिवासीने लग्न झाल्यानंतर घोड्यावर बसला, त्याला खाली ओढून वरातीत मारून टाकलं. तुला अधिकार नाही. काय केलं? या आदिवासी खासदार महिलेनी केलं काय? निदान आवाज तरी उघडला का? तोंड तरी उघडलं का? प्रश्न तरी विचारला का स्वतःच्या सरकारला की हा काय अत्याचार होतोय? आणि कोणाला आपण आदिवासी म्हणतो? जो मूळ पुरुष आहे, या देशाचा मूळ नागरिक. आम्ही सगळे उपरे नंतर आलेले. इथला मूळ नागरिक आहे, इथला आदिवासी. त्याच्यासाठी तुम्ही असा अपमान करता आणि नुसत्या गोष्टी सांगता आम्हाला शबरीच्या रामाच्या. हे थोतांड सांगू नका. याच्यावर माझा तर अजिबात विश्वास नाही. अजिबात त्या गोष्टीवर विश्वास नाही. नाशिक मध्ये सीतेचं अपहरण झालं. रामभाऊंना जायचं होतं, नाशिकहून पुढे जायचं होतं रामेश्वरला. वाटेत नंदुरबार कुठून आलो? हा सांगा ना, कुठून येत? पण इथं आले म्हणे.
काय ती बोरं खायला. आणि मग शबरीची बोरं खाल्ली ना आज त्या आदिवासी महिलांवर तुम्ही बलात्कार करणार, अत्याचार करणार. या देशाची राष्ट्रपती बनवली आदिवासी म्हणून सांगता. राष्ट्रपती ज्या संस्थेची प्रमुख आहे त्याला संसद म्हणतात. आणि नवीन संसदेचं उद्घाटन करत असताना उघडे नागडे भटजी घेऊन हा नरेंद्र मोदी फिरत होता. या देशाच्या राष्ट्रपतीला बोलावलं नाही, कारण ती महिला आहे, ती आदिवासी आहे आणि ती विधवा आहे. एवढा अपमान करता या संसदेच्या प्रमुखाचा. राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठा झाली अयोध्येमध्ये. पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्या बोलवल्या तिथं अयोध्येला, पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्या. पण देशाच्या राष्ट्रपतींना बोलवलं नाही, कारण ती आदिवासी आहे, ती महिला आहे आणि ती विधवा आहे. हा सन्मान करता तुम्ही आदिवासींचा. आणि महिलांचा तिथं तो अनिल अंबानी असतो, तो या देशातल्या लाखो लोकांचे लाखो रुपये बुडवलेले असतात त्यांनी. त्याला त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला बोलावलं जातं. ज्यांच्यावरती दंगलीमध्ये शेकडो जणांचे हत्या करण्याचा गुन्हा दाखल झाला त्यांना तिथं बोलावलं जातं. त्या रामाला तरी वाटेल का त्या मूर्तीत आपण राहावं म्हणून? वाटेल का? आणि आज मात्र त्याच नावाखाली फक्त लोकांमध्ये राग निर्माण करायचा, चीड निर्माण करायची, द्वेष पसरवायचा. आता हे होणार नाही. आता हे होणार नाही. यापेक्षा जास्त होऊ देणार नाही. आमच्याकडं काही पत्रकार मुंबईचे आले होते आणि प्रतिक्रिया घेत होते नागरिकांचे कॉलेज रोडला नाशिकच्या. आणि मोदी जी ने इतना विकास किया है म्हणे. उन्होंने बस बस इतना काफी हो गया, इससे ज्यादा विकास हम बर्दाश्त नहीं कर सकते. या न्यायपत्रामधली आणखीन एक गॅरंटी आहे, जाती निहाय जनगणना करणार आणि जातीय निहाय जनगणना करून याच्या सोबत जो दरवेळेला होतो अर्थात आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण केलं जातं की कुठला समाज किती अर्थाने सक्षम झालेला आहे आणि नसेल तर त्याला त्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे का, एवढा त्याला हिस्सा आहे का. त्यामुळे पहिल्यांदा यांना मोजलं जाणार आणि मग त्या प्रमाणात त्यांना हिस्सा दिला जाणार. मग जर का 8% 16 करावं लागणार असेल तर 16 केलं जाईल, पण त्या प्रमाणातच हिस्सेदारी दिली जाईल. त्यासाठी 50% आरक्षणाची मर्यादा सुद्धा येणारं इंडिया आघाडीचं सरकार काढून टाकेल. पण या देशातला जो खऱ्या अर्थाने उपेक्षित आहे, खऱ्या अर्थाने जो वंचित आहे, त्याला तो न्याय मिळालाच पाहिजे. आणि तो न्याय काँग्रेसच देऊ शकतं. याचं आणखीन एक एकदम छोटंसं उदाहरण सांगतो. मला एक गोष्ट सांगायची जी मागे पण मी एका ठिकाणी सांगितली होती. एक 6 वर्षाचा मुलगा होता आणि त्या 6 वर्षाचा मुलगा मागासवर्गीय समाजाचा. वडील एक दिवशी त्याला शाळेत घेऊन गेले. शाळेत घेऊन गेले हे कळल्यानंतर त्या गावामधले जेवढे उच्चवर्णीय होते त्यांचा भयानक तिळपापड संताप की याला कसं काय शाळेत केलं, या दलिताला, या मागासवर्गीयाला. म्हणून त्यांना संताप. संध्याकाळी घरी परत आला मुलगा. वडील कामानिमित्त पुन्हा बाहेर कुठेतरी गेले. मुलगा खेळायला मित्राच्या घरी गेला. ते उच्चवर्णीय सगळे त्याच्या घरात घुसले. घरातून त्याचे आजोबा, त्याची आजी, त्याची आई, त्याचा मोठा भाऊ या सगळ्यांना घराबाहेर काढलं. मारत मारत बाहेर काढलं. झाडाला बांधलं आणि जाळून मारलं. सगळ्या कुटुंबाला जाळून मारलं. हा 6 वर्षाचा मुलगा आकांत करत होता, पण त्याच्या मित्राच्या आईने त्याला पोटाशी धरून ठेवलं, बाहेर जाऊ दिलं नाही, नाहीतर यालाही मारून टाकलं असतं. त्याचे वडील ज्या वेळेला 2 दिवसांनी परत आले तेव्हा याला घेऊन त्यांनी गाव सोडलं, दुसऱ्या गावात राहायला गेले. पुढे तो मुलगा शिकला. त्या मुलाचं नाव आहे मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष. एवढा प्रचंड अन्याय आणि अत्याचार स्वतः भोगून सुद्धा कोणाच्याही बद्दल मनामध्ये द्वेष नाहीये, कोणाही बद्दल राग नाहीये. उलट असा अन्याय होणाऱ्या प्रत्येकाला जास्तीत जास्त न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून हे न्यायपत्र तुमच्या समोर आलेलं आहे. हे सहीनिशी आहे, स्वाक्षरीनिशी आहे. त्या न्यायपत्रावरती जी गॅरंटी दिलेली आहे त्या गॅरंटीवरती मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची सही आहे. आजपर्यंत 75 वर्षात अशी गॅरंटी कोणी दिली नाही आणि कोणी देणार नाही. आणि म्हणून जर आपल्याला खऱ्या अर्थाने हा विकास साधायचा असेल, जर खऱ्या अर्थाने हे संविधान तुम्हाला आणि मला सर्व प्रकारचे हक्क देतं, सर्व प्रकारचे अधिकार देतं आणि आपली कर्तव्य सुद्धा आपल्याला सांगतं, ते संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर ते संविधान समजणारा, जाणणारा असा कायदे पंडितच आपल्याला संसदेत पाठवायला लागेल.
आणि ते नंदुरबार मध्ये 13 तारखेला मतदानाच्या वेळेला आपण हे करू. यांची जी काही घोषणा आहे 400 पार 150 पार त्याला काय अर्थ नाही. अबकी बार तडीपार आणि इतकं तडीपार की पुन्हा 50 वर्ष उलटून आले नाही पाहिजे. एवढं तडीपार या निवडणुकांमध्ये करणं भाग आहे. तर तुमचं माझं आपल्या मुलाबाळांचं भविष्य हे सुरक्षित राहू शकेल, निर्भय राहू शकेल. जर आपल्याला निर्भय आणि सुरक्षित ठेवणारं संविधान गोवाल पाडवी सारखे आपण खासदार जर संसदेत पाठवले तर ते सुरक्षित राहील. त्यामुळे या निमित्ताने आज आपण एवढाच निर्धार करू की 13 तारखेला हे नक्की आखरी भूल कमल का फूल, आखरी भूल, त्यानंतर पुन्हा कधीही नाही. हा निर्धार आपण यावेळेला करूयात. 13 तारखेला आपण सर्वजण गोपाल पाडवी यांना प्रचंड विजयी मताधिक्याने विजयी कराल एवढी आपल्या समोर आशा व्यक्त करतो. आणि इथं मला बोलू दिलं याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.